दिवाळी 2025. दिवाळी हा सण 5 दिवसांचा असतो. वाईटावर चांगल्याचा विजय, अंधारावर प्रकाशाचे प्रतीक म्हणून दिवाळी हा हिंदू सणांमधील अत्यंत महत्त्वाचा सण आपण दरवर्षी साजरा करत असतो. यंदा 2025 मध्ये वसुबारस, धनत्रयोदशी, नरक चतुर्दशी, लक्ष्मीपूजन, पाडवा, भाऊबीज कोणकोणत्या दिवशी आहेत, कोणत्या तारखांना आहेत, आपण हे या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. नमस्कार, प्राचीनोदय चॅनलवर सर्वांचे स्वागत. दिनांक 17 ऑक्टोबर 2025 वार शुक्रवार या दिवशी रमा एकादशी म्हणजेच गोवत्स द्वादशी वसुबारस आहे. या दिवसापासून दिवे लावण्याची परंपरा आहे. या दिवशी सायंकाळी गाय वासराची पूजा केली जाते. समुद्र मंथनातून 5 कामधेनू उत्पन्न झाल्या अशी याची कथा आहे. त्यातल्या नंदा नावाच्या धेनूला उद्देशून हे व्रत केले जाते. गायीच्या सात्विक गुणांचे पूजन या दिवशी केले जाते. शेतीला शेणासारखे खत, शेतीमध्ये राबण्यासाठी बैलांचा जन्म तसेच अमृतासारखे दूध देऊन प्रत्येक प्राणीमात्रास बलवान करण्याचे सत्कार्य गाय करत असते. अशा बहुगुणी वात्सल्याचे प्रतीक असलेल्या गायीची आणि तिच्या वासरासहित पूजा करण्याची या दिवशी प्रथा आहे. सकाळपासून संध्याकाळपर्यंत कधीही पूजा करावी. सकाळी ज्यांना जमत नसेल त्यांनी सायंकाळी पूजा करावी. दिनांक 18 ऑक्टोबर 2025 वार शनिवार या दिवशी धनत्रयोदशी आहे, म्हणजेच भगवान श्री धन्वंतरी जयंती आहे. या दिवशी भगवान धन्वंतरीची पूजा केली जाते. देवांचे वैद्य विष्णूंचा अवतार असणाऱ्या धन्वंतरी यांचा जन्म याच दिवशी झाला. धन्वंतरी या दिवशी समुद्र मंथनात अवतरले होते. चांगले आरोग्य, दीर्घायुष्य व रोगांपासून मुक्ती मिळावी आणि आपले कुटुंब हे सदैव निरोगी राहावे म्हणून या दिवशी भगवान धन्वंतरींची पूजा केली जाते. तसेच या दिवशी लक्ष्मी मातेची पूजा देखील केली जाते. आपल्या घरातील धनसंपत्ती, पैसा, दागिने तसेच आपल्या घरातील धान्य हे देखील आपली संपत्तीच असते. म्हणून या दिवशी धन्वंतरी देवतेसोबतच 5 धान्यांची, दागिन्यांची, पैशांची पूजा केली जाते. ही पूजा सकाळी किंवा संध्याकाळी कोणत्याही वेळी केली तरी चालते. ज्यांना सकाळी करणे शक्य नसेल त्यांनी सायंकाळी दिवे लागण्याच्या वेळेस ही पूजा नक्की करावी. त्यामुळे आपले घर हे धनधान्यांनी सदैव भरलेले राहते. आपल्याला कधीच कशाचीही कमी पडत नाही. दिनांक 20 ऑक्टोबर 2025 वार सोमवार या दिवशी नरक चतुर्दशी म्हणजेच अमावस्या आहे. या दिवशी सूर्योदयापूर्वी पहाटे लवकर उठून स्नान करण्याला म्हणजेच अभ्यंग स्नानाला अत्यंत महत्त्व आहे. नरक चतुर्दशी ज्याला छोटी दिवाळी असे देखील म्हटले जाते. या दिवशी भगवान श्रीकृष्णाने नरकासूर राक्षसाचा वध केला असे पुराणात सांगितले जाते. जे लोक सूर्योदयानंतर स्नान करतात त्यांना दरिद्रता येते, संकटे येतात अशी मान्यता असल्याने या दिवशी सूर्य उगवण्याच्या आधी घरातील साफसफाई करून सगळीकडे दिव्यांची रोषणाई करावी आणि उठणे, सुगंधी तेल लावून घरातील सर्व सदस्यांनी सूर्य उगवायच्या आतमध्ये स्नान करावे. त्यामुळे घरामध्ये एकोपा येतो. दिनांक 21 ऑक्टोबर 2025 वार मंगळवार या दिवशी लक्ष्मी पूजन आहे, म्हणजेच या दिवशी लक्ष्मी व कुबेर देवतेचे पूजन केले जाते. देवी लक्ष्मी ही संपत्ती, समृद्धी आणि सौभाग्याची देवता आहे, तर कुबेर हा देवांचा खजिनदार, धनसंपत्तीचा स्वामी या दोघांची एकत्रितपणे पूजा या दिवशी नक्की केली जाते. घरामध्ये लक्ष्मी सतत येत राहावी, आलेली लक्ष्मी आपल्या घरामध्ये कायम टिकावी आणि आपले घर हे धनधान्य, पैसा अडका, संपत्ती सदैव अखंड राहावी या हेतूने माता लक्ष्मी आणि कुबेर देवतांची या दिवशी यथासांग पूजा करावी. ही पूजा सायंकाळच्या वेळेतच करावी. दिव्यांची रोषणाई करावी. अत्यंत प्रसन्न वातावरणात सर्वांनी या दिवशी लक्ष्मीचे स्वागत करावे. त्यामुळे माता लक्ष्मीचा कृपाशीर्वाद आपल्यावर, आपल्या घरावर सदैव राहतो. दिनांक 22 ऑक्टोबर 2025 बुधवार या दिवशी दीपावलीचा पाडवा आहे, म्हणजेच बलिप्रतिपदा असे देखील म्हटले जाते. या दिवशी अभ्यंग स्नान, पतीला ओवाळणे, औक्षण करणे या गोष्टींना अत्यंत महत्त्व आहे.
दिवाळी पाडवा हा 3.5 मुहूर्तापैकी एक दिवस मानला जातो. या दिवशी प्रत्येक घरामध्ये पाटाभोवती रांगोळी काढून, सौभाग्य अलंकार घालून, आपल्या संस्कृतीचा पेहराव म्हणजेच साडी नेसून सवाष्ण स्त्रिया आपल्या पतीला ओवाळतात. व्यापाराच्या दृष्टीने देखील पाडवा अत्यंत महत्वाचा मानला जातो. या दिवसापासून आर्थिक हिशोबाचे नवीन वर्षाची सुरुवात मानली जाते. त्यामुळे प्रत्येक व्यापारी जमा खर्चाच्या नवीन वह्या या दिवसापासून विकत घेतात, त्यांची पूजा करतात. तसेच 3.5 मुहूर्तापैकी एक दिवस मानला गेला असल्याने या दिवशी नवीन वस्तू, घर, गाडी, सोने, चांदी, कपडे खरेदी केले जातात. दिनांक 23 ऑक्टोबर 2025 वार गुरुवार या दिवशी भाऊबीज आहे. प्रत्येक बहिणीने आपल्या भावाला त्याला दीर्घायुष्य, आरोग्य, समृद्धी मिळावी या हेतूने औक्षण करण्याची पद्धत आहे. या दिवशी बहीण आपल्या भावाच्या घरी येते, भावाला ओवाळून त्याला आपल्या शुभेच्छा देते व भाऊ देखील तिला भेट वस्तू देऊन तिचा सन्मान करतो. भाऊ बहिणीच्या प्रेमळ नात्याचा सण म्हणजेच भाऊबीज होय. ज्या स्त्रियांना सख्खा भाऊ किंवा दूरचा भाऊ असा नसेल, ती स्त्री ही चंद्राला आपला भाऊ म्हणून चंद्रास ओवाळते अशी देखील पद्धत आहे. आपल्या मनातील द्वेष, असूया दूर होऊन सर्वत्र बंधू भावनेची कल्पना जागरूक व्हावी म्हणूनच भाऊबीजेचा सण येत असतो. हा पूर्ण दिवस आपल्या वेळेनुसार बहिणीने भावाला ओवाळावे. अशा रीतीने हा 5 दिवसांचा दिवाळीचा सण उत्साह, आनंद, प्रेम, बंधुत्व अशा विविध भावनांचे पैलू व चैतन्य घेऊन, प्रकाश घेऊन लवकरच येत आहे. सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. भेटूया पुढील भागामध्ये नवीन माहितीसह. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.